केला जाणार आहे. पुष्पम पाटील, मी आपल्याला विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय सचिन मडवी, सचिन पाटील उद्योगपती या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं देखील बाळ गोपाल चषक 2025 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. प्री क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात जय सावरे एलकुंदे या दोन टीमच्या माध्यमातून सामना तुम्ही पाहणार आहात आणि प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शशी भोईर साहेब, त्याचबरोबर राजेंद्र चोरगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रवीण पाटील देखील त्यांच्या सोबत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला, सामना सुरू करायचा आहे. पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 15 मिनिट आहेत. अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर आता सर्कल मध्ये घेतला जाईल. मॅच असेल 4 षटकांची. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल विजय आणि नॉन स्ट्राइक एंडला राज. टू ओपनर्स फ्रॉम जय सावरे एलकुंदे आणि त्यांच्या विरोधात मेहर 11 बापगाव. षटक क्रमांक पहिलं ओमकार दळवी बॉलिंग मार्कवर. एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. पहिलाच बॉल एक लांच करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि डॉट बॉलनं सुरुवात केली ओमकारनं आपल्या षटकाला. पॉवर प्ले मध्ये सध्या तो गोलंदाजी करतोय. लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आला. पहिला दिवस इव्हेंटफुल आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या दिवसातील सेकंड लाभ मॅच चालू सामन्यातील विजेता संघ जय अंबिका देवरुंगपाडाच्या विरोधात पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये खेळताना दिसेल. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ती लढत होणार आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, लेगस्टंपच्या बाहेर निघून खरं तर हा फटका खेळायचा होता. पूर्णपणे फलंदाजाला फॉलो करणारा विकेट टू विकेट लाईनवर येणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला ओमकार दळवीचा. तेथे मिळाली एकदा विजय. राज मला वाटतं मागच्या मॅच मध्ये संघामध्ये जरूर नव्हता, टीमचा कॅप्टन देखील आहे. आता त्यानं कुठेतरी फलंदाजीमध्ये ताकद वाढली आहे, कारण चांगला खेळ मागच्या 2 स्पर्धांमध्ये राज वाकडेचा तुम्हाला बघायला मिळाला. लेफ्टी बॅटर, चांगली गोलंदाजी तो करतो. तर जय सावरे एलकुंदे टीम साठी थोडी ताकद नक्की वाढली असेल. ग्रुप ग्रामपंचायत सोनालेचं हे क्रीडांगण एलकुंदे गाव देखील मला वाटतं ते ह्याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये, त्याच्यामुळे ह्या मैदानावर तेही खेळत असावेत. खोलात टाकलेला बॉल यॉर्क लेंथ होता. समोर ड्राइव्ह करायचं होतं. गोलंदाजाच्या दिशेनं फटका पाहायला मिळाला आणि येतोय डॉट बॉल. ओमकारनं अष्टपैलू कामगिरी केली. मात्र मागचा सामना शादिक भोईर त्या मॅचचा हिरो ठरला. सुरुवात थोडीशी नाजूक राहिली, परंतु तदनंतर जो दबाव बनवला तो दबाव लाजवाब होता तो वालचिन टीमच्या गोलंदाजांकडून. समोर लॉफ केलाय. बीड ऑफचा फिल्डर जज करतोय. सुनील डाऊन दी बॉल. केस आली आहे. कॅच ड्रॉप केले त्या ठिकाणी. आता मोठ्या मॅचचा हा दबाव असतो. मोठ्या मॅच मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगले करावं लागणार आहे, परंतु या ठिकाणी सुनील ज्याच्याकडून फार कमी वेळा आपण चुका पाहतो त्यांना मात्र झेल सोडले आणि जीवनदान राजला त्या ठिकाणी मिळाला. एका धाव्याने स्कोरही पुढे गेलेल्या स्कोर कार्ड वरती 2 धावा. सध्या गोलंदाजी चांगली राहिली, परंतु आता ही झेल होणं गरजेची होती. सुनील कडनं ती चुकी पाहायला मिळाली. पूल केलाय, गॅप मोठा आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर दूर आहे आणि हा बॉल आता नाही थांबणार. सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. सचिन भोईर यांच्या या ठिकाणी, सचिन पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर शशी भोईर यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले. सोबतच राजेंद्र चोरगे, प्रवीण पाटील, आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता फटका फसल्या बॉल हवेत आहे. आता मात्र चुकी होणार नाही आणि आता फायनली ब्रेक थ्रू मिळून देत असताना ओमकार. पहिला झटका लागला जय सावरे एलकुंदे संघाला. विजय बॅक टू द गाव.
फायनली त्या ठिकाणी विकेट प्राप्त करून दिले ओंकार दळवीनं. पहिला धक्का लागला विजय वाकडेच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी ओंकार दळवीची आपल्याला बघायला मिळाली. आता धावांचा वेग वाढवावा लागेल जयसावरे एलकुंदे संघाला एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये आता राहुल गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर राजसाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि थोडंसं शफल होऊन समोर लॉफ्ट करायचं होतं. चांगला वेग पाहायला मिळाला. बॅटरला फॉलो करत असताना बॅटर जसा शफल झाला आणखी वाईड लाईन वरती चेंडू आपल्याला बघायला मिळाला. तो राहुलच्या माध्यमातून आप ट्रॅकर कंट्रोल हुकचा फटका डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आला आणि त्याच्याचकडे चेंडू जातोय. फक्त एकच धाव तिथे मिळेल. कट्टर पाहायला मिळाला होता. खरं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर डिगणारा पण भरपूर मागे पडला आणि त्याच्याचमुळे बॅटर साठी संधी होती. परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाहीये राजनं. फटक्यामध्ये खूप चांगला कंट्रोल होता. परंतु आता इथून मी म्हणेल लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट खेळत असताना आणि इथे पहिलं षटकही संपन्न झालेलं असताना तुम्ही अशा चेंडूंवर जर सिंगल किंवा डबल घ्याल तर मग वारंवार खराब चेंडू मिळतील असं नाहीये. आता चांगला बॉल होता. फ्लिक करायचा होता. आता धावबादची संधी विकेटचा प्रयत्न आणि फलंदाज आता धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. हा मोठा धक्का असेल टीम जयसावरे एलकुंदे संघाला. राज बॅक टू टॅग आउट. नवीन पॅटर्न अक्षय वाकडे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी आता राहुलच्याही माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. चांगला कंट्रोल त्याच्या दिशेवर आणि टप्प्यावर त्यानं ठेवलाय. लोबो फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलं. लॉंग ऑनला फिल्डर तेथे उपस्थित होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. बाळगोपाल चषक सोनालीपाडा 2025 चा थरार आपण अनुभवतोय. मॉर्निंग सेशनला बांदेवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि आज पहिल्या दिवशी खूप चांगल्या चर्चेत ही स्पर्धा. आमने लोणार बेल्ट मध्ये या असोसिएशनचा विचार केला तर सातत्याने 6 वर्ष या स्पर्धेला आता पूर्ण झाली. 6व्या वर्षामध्ये आपण आहोत. सातत्य टिकवलेलं आहे. एक कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे मित्रांनो. अनेक साऱ्या स्पर्धा येतात 1 वर्षात 2 वर्षात त्या बंदही होऊन जातात. परंतु या स्पर्धेनं सातत्य टिकवलंय. छोटस गाव आहे परंतु त्या गावामधील क्रिकेटर आणि क्रिकेटचे प्रेमी फार मोठे आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल प्रॉपर मिडलिंग तिथे करू शकला नाही आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 10 रन्स. धावसंख्या धावफलकावरती 10 आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 5च्या सरासरीने धावा तिथे जोडल्या गेल्या. 10 धावा स्कोर कार्ड वरती. तिथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. प्रशांत आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. मोठे मोठे फटके आपण सातत्याने या दोन्ही फलंदाजांकडून बघितलेले आहेत. परंतु आता तसा खेळ तशी खेळी त्यांना या मॅच मध्ये करावी लागणार आहे. कारण कसं आहे ना, पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असलं ना तरी मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतं. आता सर्व पाठीराख्यांच्या
जे जे समर्थक आता मैदानावर आहेत किंवा घर बसल्या एलकुंदेकर सामना एन्जॉय करतात, त्यांची एकच आशा असेल की या दोघांनी आता चांगला खेळ करावा आणि आपल्या गावच्या टीमला पुढे न्यावं. मेहर 11 बापगाव या टीमचा आपण विचार केला तर चालू हंगाम सुरू झाले तेव्हापासून भन्नाट फॉर्मात टीम तुम्हाला पाहायला मिळाली आहे. कमी गतीने टाकलेला आणि पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा हा कटर होता. राऊंड द विकेट आला गांगुर्डे आणि पहिला बॉल अक्षय समोर त्यानं निर्धाव फेकलाय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर आता थोडासा दबाव पुन्हा एलकुंदेच्या बॅटर्स वरती तुम्हाला बघायला मिळेल, कारण धावा फार कमी गतीने आलेल्या आहेत. ही गती बिलकुल इथून चालणार नाही. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट तुम्ही खेळतात आणि अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांना सुरुवात करणं गरजेचे आहे. बाल गोपाल सोनाले पाड्याचे सर्व क्रिकेटर अशोकजी तरे यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना बालचंद्र तरे यांची खूप मोलाची साथ राहिली आहे. समोर उडवल्या लॉफ्टेड हिट्स, अक्षय वाकडेचा क्लासिकल फटका आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉल आउट टॉप द ग्राउंड, सिक्सर. मला वाटतं केलं होतं आणि त्याच्याच पुढे हा नो चेंडू आला आणि त्याच्यावरती काय फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता, पुअर चेंडू आणि त्याच्यावर समोर स्ट्रेटिश लॉंग ऑफला हा सिक्सर अक्षय वाकडेच्या बॅट मधून बघायला मिळाला. नो बॉल आणि सिक्सर म्हणजे 7 धावा एकूण स्कोर कार्ड वरती आता जोडल्या जातील. या 7 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला जो दबाव वाढत होता तो दबाव कमी करण्याची संधी मिळालेली आहे. 17 ह्या आकड्यावर आता संघाची धावसंख्या. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. पुन्हा एक सुवर्ण संधी असेल ती अक्षय वाकडेकडे, कारण आता ह्या षटकारानं पूर्णपणे दबाव कमी केला, परंतु आता हाच मोमेंटम घेऊन ते सातत्य तेच कॅरी फॉरवर्ड करणार का. फ्रीचा बॉल पुन्हा एकदा हा पण पूल केला. गॅप फाइंड करत असताना आणखी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना बॉल निघून गेलाय. येतोय चौकार अक्षयच्या बॅट मधून. वरती 21 आकड्यावरती जो दबाव वाढत होता तो दबाव आपोआप आता इथून कमी होत चाललाय. एक चुकी या ठिकाणी गोलंदाजाची राहिली आणि त्याच्यानंतर पूर्णपणे एलकुंडे संघाने कमबॅक केलेला आहे. अक्षय वाकडे ऑन फायर. नेक्स्ट बॉल यॉर्कर लाऊड अपील करण्यात आली. आता खराब क्षेत्ररक्षण झालंय. एकदम मिळाले सेकंडचा कॉल. आता चुका व्हायला सुरुवात झाली आहे. मेहर 11 बापगाव संघाकडून लेग बायचा इशारा पंचांचा. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. मोठ्या मॅच मध्ये हा मोठा दबाव असतो आणि तो दबाव तुम्हाला जरूर हँडल करावा लागेल. आणि जरूर आपण पाहिलं तर आता प्री क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि याच्यानंतर जो जिंकेल तो क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. जांबिका देवरुंगपाड्याच्या विरोधात खेळणार आहे. म्हणून आता या सामन्यामध्ये भरपूर दबाव पाहायला मिळाला. तो सध्याच्या घडीला टीम बापगाव वरती देखील सर्व काही सुरळीत सुरू होतं 2 ओव्हर्स पर्यंत, परंतु आज गांगुर्डेच्या विरोधात धावा येत आहेत. जो भरपूर इफेक्टिव्ह गोलंदाज राहिला ओव्हरऑल आतापासून या सीझनचा आपण विचार केला तर जेव्हापासून सीझन सुरू झाला हा चेंडू चांगला कटर होता. धावसंख्या धावफलकावरती आता 23 आकड्यावर 23 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अजूनही 3 लीगल बॉल येणं बाकी आहेत या 3rd ओव्हर मध्ये. येस 2 लीगल बॉल येणं बाकी आहेत. सुनील पुन्हा एकदा अक्षय समोर रिस्पॉन्सिबल खेळ केलाय. अक्षयने एक सिक्सर चौकार मारलाय परंतु तोही स्ट्रगल करतोय. पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक आउट स्विंगर. वन मोर डॉट बॉल. आणखी एक लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू. आता सुनील गांगुर्डेच्या ओव्हर मधील हा 3रा निर्धाव. पुन्हा त्यांना आता कमबॅक केलेला आहे.
कसं आहे ना की एका मॅच मध्ये जर का खराब प्रदर्शन झालं तर त्या खेळाडूचं आकलन करणं हे चुकीचं असतं आणि तेच सुनीलनं सांगितलं की ही सीझन माझ्यासाठी आतापर्यंत चांगली राहिली आहे. एक षटकार एक चौकार जरूर आला परंतु आता त्याच्यामध्ये ती हिंमत आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, तो पलटवार करू शकतो आणि तो पलटवार आता त्याने केलेला आहे. अक्षयला जागेवर उभं ठेवलं आणि पुढचा बॉल आता सुनील ओव्हर द विकेट नेतोय. धावसंख्या 23 आकड्यावरती. परंतु ओंकारनं आज पूर्ण दिवस गाजवला. विथ द बॅट विथ द बॉल परफेक्ट पॅकेज आहे. परफेक्ट पॅकेज फॉर टीम मेहर 11 बापगाव. सुनीलचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केला. एकदा इथे मिळाली सेकंडचा कॉल. आता रनआउटची संधी आहे. विकेट कीपर एंडला थ्रो देखील आला परंतु वेगानं सप्लाईने या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज वेगानं धावले विकेटच्या मध्ये आणि आज बरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्या त्या 25 धावा. या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स आल्या. 15 धावा जवळपास या षटकामध्ये आल्यात कारण 2 ओव्हर मध्ये फक्त 10 रन होत्या. तिथे संघ थोड्यासा अडचणीमध्ये होता परंतु आता फायटिंग टोटल कडे हा संघ वाटचाल करताना दिसलेला आहे. कारण आणखी 6 बॉल शिल्लक आहेत. आणखी 12 ते 15 धावा आल्या 40च्या दिशेनं स्कोर दिसेल आणि 40चा जर का टार्गेट आला तर मग चेसिंग करत असताना थोडाफार का होईना ती मानसिकता बदलत असते गोलंदाजांची आणि चेसिंग करताना फलंदाजांची. म्हणून तो एक लक्ष इथे देणं गरजेचं असणार आहे. उद्या ठीक 9 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार. उद्याचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू परंतु आजच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी बघायला मिळाल्या. सुरुवातीला लो स्कोरिंगच्या मॅचेस झाल्या, त्याच्यानंतर हाय स्कोरिंगच्या मॅचेस झाल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर क्लोज शेवटच्या बॉल पर्यंतही काही सामने आपल्याला बघायला मिळाले. या सामन्याकडे देखील आता जरूर सर्वांच्याच नजरा आहेत कारण इम्पॉर्टंट मॅच आहेत. जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी तुषार स्वतः कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामनाकडे बॅटर प्रशांत. प्रशांतला आता इथून शांत बसून चालणार, शांत राहून चालणार नाहीये. त्याला इथून त्याचा विध्वंसक रूप दाखवावा लागणार आहे कारण आता गरज आहे त्याच्या टीमला, त्याच्या गावच्या संघाला त्याची गरज आहे. तुषार भंडारी टीमचा कॅप्टन. राईट आर्म राउंड द विकेट ना. ओ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका ऑप्शनच्या बाहेर फुल लेंथ होता त्याच्यावरती चांगला नेत्र दीपका कव्हर ड्राईव्हचा फटका सजवला परंतु 2 धावा तिथे मिळतील आणि या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे 27 आकड्यावरती. आज वर्किंग डे, सोमवारचा दिवस, कामाचा दिवस, तरीही क्रिकेटचे चाहते मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला बघायला मिळाले. या स्पर्धेचा आनंद घेताना आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून आले. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तुषार भंडारी स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. यावेळेला लॉफ्टेड एज, चांगला ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वन ऑफ द ग्रेट फिल्डर शालिक त्या ठिकाणी सज्ज होता आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेत. 3रा धावेचा प्रयत्न राहिला होता परंतु मला वाटतं की फलंदाजाला तो चेंडू या थ्रो येत असताना लागलेला आणि त्याच्याचमुळे फक्त 2च धावा मिळतील आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 29. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा त्या ठिकाणी प्रशांतने कंप्लीट केलेत. उलटॉस या फाईन केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. ओ इथे काय घडलंय, रिले फिल्डिंगचा नजारा आपल्याला बघायला मिळाला. मला वाटतं की बॉल घेतल्यानंतर त्याचा बॅलन्स सांभाळता आला नव्हता आणि त्याच्याचमुळे बॉल मला वाटतं त्यानं वसीम कडे सोपवला. अशा कॅचेस आपण सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर बघितलेल्या आहेत परंतु आता त्याच्यामध्ये काही चेंजेस आता झालेले आहेत, तेही आम्ही नियम तुमच्यापर्यंत पोहोचू.
दरम्यान वैभव तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. बालगोपाल सोनाले पाड्याचे एक उत्कृष्ट फलंदाज वैभव तरे यांचं स्वागत. आणि दरम्यान फुल टॉस लॉफ केलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता, परंतु शालिक आहे त्या ठिकाणी. शालिक कडून चुका फार कमी होतात आणि त्यानं फायनली पकडलाय झेल. समाप्त होतो प्रशांतचा खेळ. एकतीस धावा सध्या आपल्याला बघायला मिळतात. काही चेंडू शिल्लक आहेत. रोहित बॅटर 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. तुषारचा बाउन्सर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॅटरच्या रीचच्या बाहेर हा बॉल होता आणि अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे गेला आणि धावसंख्या धावफलकावरती 32 आकड्यावरती 32 रन्स. चांगला कंट्रोल या षटकामध्ये देखील. अंतिम ओव्हर तुषार आता सध्या चांगलं मिश्रण त्यानं केलं. एक विकेट त्याला मिळाली. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा त्यानं खर्च केल्यात. 32 आकड्यावरती धावसंख्या. हा बॉल सोडून दिला जाईल आणि आणखी एक अनलिगल बॉल. आणखी एक अवांतर धाव. लागोपाठचा हा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. एक्साच्या मदतीने स्कोर आता 33 रन्स. या धावा कुठेतरी कंट्रोल कराव्या लागणार आहेत, कारण एक्साच्या धावा तुम्ही जेवढ्या खर्च कराल तेवढा दबाव येणाऱ्या डावामध्ये तुम्हाला रन चेस करत असताना होणार आहे. तुषार भंडारी टीमचा कॅप्टन आहे, त्याला तो विचार करावा लागेल. पुन्हा समोर खेळायचं होतं, परंतु इथे बॅटची आउटसाइड एज घेत असताना बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला आला आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. आई बॉल अगदी पुढच्या लाईनवर, पुढच्या लेंथवर होता. खरं तर ऑप्शनच्या बाहेरच्या लाईनवर होता आणि लॉग ऑफ पूर्णपणे खाली होतं. तेथेच टार्गेट होतं बॅटर रोहितचं, परंतु वेगामध्ये बॅटर थोडासा बीट झाला आणि प्रॉपर तेथे एलिव्हेशन मिळालं नाही. प्रॉपर मिडलिंग करता आली नव्हती आणि त्याच्यावर एकच धाव मिळाली आहे. 34 धावा 34 रन्स. पहिल्या डावातील आता शेवटचा बॉल. एखादा मोठा फटका. 40 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतील. एखादा डॉट बॉल अंडर प्रेशर मध्ये बघायला मिळेल का, परंतु इथे बॅटची आतली कडा आली आहे. इनसाइड एज आणि शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि आज बरोबर पहिला डाव इथे समाप्त होतोय. एंड ऑफ दी 4th ओव्हर. टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष आता इथून पार करावं लागेल. मला वाटतं की मागच्या सामन्यामध्ये 36 धावांचं लक्ष होतं, परंतु तो सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आला. याही मॅच मध्ये तीच चुरस तुम्हाला पाहायला मिळेल का, की धावांचा पाठलाग होईल की धावांचं संरक्षण होईल. या ऐकूया आता आपण छोट्याशा संगीताच्या ब्रेक नंतर योगी सरांचा आवाज. आदरणीय राजेंद्र चोरगे दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. मी बालचंद्र तरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे राजेंद्र चोरगे यांचा सन्मान बाळगोपाल चषकामध्ये आपण करायचा आहे. उपस्थित मान्यवरांना सन्मानित केलं जातं. भारतीय संस्कृती काय म्हणते, पाहुण्यांचा आदर, पाहुण्यांचा मान, पाहुण्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. अतिथी देवो भव आणि ती भारतीय संस्कृती आपण जपतोय. सध्या प्रवीण पाटील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले, त्यांचाही सन्मान मंचावरती केला जाणार आहे. मी पुन्हा बालचंद्रजी तरे
आता विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला आतापर्यंत. अजूनही पहिल्या दिवसाचा खेळ सुरूच आहे आणि या खेळाचा आपण जर विचार केला तर क्रिकेट या खेळाची क्रेज अधिकच वाढत चालली, कारण आता एक ग्लेमर येत चाललंय या खेळाला. भरपूर सारा पैसा या खेळामध्ये आता येत चाललाय. प्रोफेशनल लेवलचा खेळ आता सुरू झालाय. त्यानंतर आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय, कारण वेळ आता आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही जवळपास 1.5 मॅच आपली शिल्लक आहे आणि आता ऐकूया योगी सरांचा दमदार आवाज. धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय चांगला क्रिकेट आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला. बालगोपाल चषक 2025 मध्ये आणि चांगला आज क्वालिटी क्रिकेट सर्व संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय सध्या आपण पाहू शकाल. आमचा हा टॉस बॉक्स मी योगेश पाटील माझ्या सोबतीने पाहू शकाल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अशोकजी तरे आणि तदर पाहू शकाल व्यासपीठावरील सर्व दृश्य तुम्ही पाहू शकाल. चला खेळाला सुरुवात करायची आपण. सावरा एलकुटी सगळं त्याला फिल्डिंग लावून घ्या. सलामी जोडी राहुल मेहर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर योगेश पाटील आलाय. कुठला चेंजेस नाही. आज लाराची उपस्थित झाली परंतु थोडीशी उशिराने मात्र तो या ठिकाणी पोहोचलाय. परंतु नक्कीच एक जबरदस्त तो खेळाडू आहे जो सगळं या चालू सामन्यामध्ये जिंकेल. तो आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीमध्ये जे अंबिका दोरीपाडा संघाच्या विरुद्ध खेळणार आहे. तर दोरीपाडा संघ आपण पूर्णपणे सज्ज राहा. डाबातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटक पाहू शकाल ते टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अक्षय वाकडे. राईट आर्म राऊंड द विकेट आला. ओ पिकअप शॉट फटका लाजवाब विजय वाकडे यांच्या डोक्यावर चेंडू चाललाय. एका टप्प्याने साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. या पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक राहुलनं चौकारात सुरुवात केली होती आणि या महत्वाच्या प्री क्वार्टर फायनलचा खेळ आपण पाहिला तर त्यांनी चौकारात मात्र आपल्या डावाला आणि आपल्या संघाचं मात्र आय थिंक त्यांनी खातं उघडलंय. चांगला क्रिकेट आज राहुलच्या वतीने आपण पाहतोय. हो आता मात्र अगदी मिडॉनच्या डोक्यावरून वाड स्ट्रॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ब्रिट वरती तो स्ट्रोक तिथे मात्र एक्झिक्यूट करतोय. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले आणि आता मात्र पाहू शकतो एक्झॅक्टली मिडऑफच्या दिशेने मात्र त्याला खेळायचं होतं परंतु बॅटची मोठी काढा लागली. चेंडू अगदी पॉइंट वरती आलाय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एक धाव ते मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि पाहू शकाल चांगली सुरुवात मेहर 11 बाबगाव संघ जे आपण पाहतोय विदाउट लॉस 9 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्या. समीकरण पहिल्या 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 21 चेंडू मध्ये 27 धाब्यांच्या जुनी गरज सामना जिंकण्याकरिता बाबगाव संघाला. पुलर लेंथ पाहू शकाल अगदी शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला जरूर परंतु तिथे पाहू शकाल थोडीशी मिसफिल्ड आणि चेंडू आय थिंक सीमेरेषेकडे चाललाय. ओ माय गॉड काय घडलं या ठिकाणी असं वाटलं की एकच धाव मिळेल परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि 4 धावांचा इथे मात्र नफा झाला असं मात्र म्हणावं लागेल मेहर 11 बाबगाव संघाचा. रोहित येऊन चेंडू तो मात्र कलेक्शन करेल परंतु तसं काही घडलं नाही कारण रोहित स्वतःवरती कंट्रोल जो होतो तो मात्र बिघाडलं आणि त्यात मात्र की या नशिबाच्या 4 धावा इथे मिळाल्या. आता इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी पाहू शकाल चेंडू वेगाने चाललाय. स्टॅकवरला डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये येणारा हा चौथा क्लासिकल चौकार.
दोन चौकार पाहिले आपण राहुलच्या बॅट मधून, दोन चौकार पाहिले आपण योगेशच्या बॅट मधून. आणि हा मी नेहमीच म्हणतो की चौकार किंग म्हणून योगेश पाटीलला मी संबोधतोय, कारण मागील स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आय थिंक 6 चेंडू आणि 6 चौकार याच बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिले होते. दरम्यान सनी शेठ भंडारी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. शॉर्ट टर्मिंग क्षेत्ररक्षक आहेत, रिक्स उचलली आणि त्या रिक्स मध्ये फलंदाज राहुल मेहर बाद होऊन चाललाय अगदी दगावच्या दिशेने की योगेश पाटील बाद झालाय. पंच आमच्यापर्यंत जरूर इथे मात्र निर्णय पोहोचवतील आणि आय थिंक योगेश पाटीलला मात्र तिथे बाद घोषित केलाय, कारण क्रॉसिंग मात्र तिथे झाली नव्हती. आणि पहिल्या धक्का इथे लागेल टीम मेहर 11 बापगाव संघाला. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह पाहुण्यांच्यासाठी लाभलेले आहेत आदरणीय गणेशजी शांताराम तरे यांचे सुपुत्र मिस्टर आदेश तरे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू होता पॉवर प्लेचा, त्याच्यावरती पाहू शकाल एक्झॅक्टली रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि योगेश पाटील तिथे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होऊन माघारी परतला. 8 धाबांचं तरी योगदान दिलं आपल्या टीमसाठी. न्यू फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती पाहू शकाल ओंकार दलवीला इथे मात्र पाठवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर पाहू शकाल एक स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. 17 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे सुरुवात मिळणं गरजेची होती त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी फटके आपल्याला दोघेही सलामीवीरांच्या वतीने पाहायला मिळाले. चला स्पीडअप करायचा, जास्त आपण वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला एक सामना अजूनही मात्र खेळवायचा आहे. कारण ही वेल आता मात्र बॉडी गरम करण्याची नाहीये, वॉर्म अप करायची नाही, तरी वेल आहे तुमच्यासाठी लढण्याची. जर तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक जर करायचं असेल तर एकूण तुम्हाला विकेट्स प्राप्त करावे लागतील किंवा डॉट चेंडूची मात्र सांगता तुम्हाला वारंवार इथून मात्र करावं लागेल. आणि जर तुम्ही असा खेळ इथे केला तर मात्र इथून सुद्धा मात्र या मॅच मध्ये तुम्ही वापसी करू शकता. सरळ बॅट लॉफ केलाय, अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावला आणि पाहू शकाल तोपर्यंत एक धाव तिथे मात्र निघाली राहुलच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली रोहितच्या अगेन्स्ट. दरम्यान या ठिकाणी 7 स्टार पैकी एक स्टार ज्यांचं आज इथे मात्र शुभागमन झालेलं आहे मिस्टर अजित शेठ पाटील मुठुकलचे समाजसेवक आहेत आणि त्याचप्रमाणे या 7 स्टार कमिटीमध्ये जबरदस्त कार्यरत आहेत. विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओंकार दलवी इज ऑन स्ट्राईक. आकुटापाचा चेंडू होता, लिडिंग आहे, स्वतः स्थिरक्षक चाललाय चेंडूच्या खाली, परंतु दोघांमध्ये पाहिले की तिथे कॉलिंग नाहीये. फाईन लेगच्या फिल्डरला असं वाटलं की विकेट किपर झेल पकडेल आणि विकेट किपरला असं वाटलं की फाईन लेगचा फिल्डर झेल पकडेल आणि त्याचमुळे दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि याच म्हणतात दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. आपण इतर संघामध्ये सुद्धा मात्र असा एक क्षण पाहिलं की दोघांमध्ये एक्झॅक्टली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टकराव झाली, कारण तिथे कॉलिंग नव्हती. कारण कॉलिंग फार महत्वाचा असतो. आपण येस वेट नो सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकतो की तू हा झेल घे किंवा बी घेतो, याचा मात्र संवाद होणं फार गरजेचं असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्याचवेळी पाहतो की पहिल्या चेंडूवरती ओंकारला जीवनदान, कार्पेटच्या 6 चेंडूला ड्राईव्ह केला, सिंगल धाव तिथं मात्र पाहू शकाल पूर्ण केली गेली. एखादं विकेट जर गोलंदाजाने इथून जर प्राप्त करून दिली तर मात्र कुठेतरी एक छोटीशी संधी मात्र जय सावराई एलकुदे संघाला मात्र निर्माण होऊ शकते. धाव फलकावरती लक्ष वेधलं तर एक्झॅक्टली 20 धावा लागल्या गेल्या आणि समीकरण पाहिलं तर कुठेतरी आता मात्र आपण सोपं म्हणू शकते 15 चेंडूचा खेळ अजून येणे शिल्लक आहे आणि त्या 15 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची जवळ म्हणजे जवळपास बॉल ट्रोन इक्वेशन. फुलटॉस फ्लॉविंग स्वीप, विजय वाकडे स्क्वेअर लेग केले आणि अखेर ओमकारची विकेट्स रोहितनं आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली. लागणारा दुसरा धक्का
एलकुंदे संघाला विनंती करतो की आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. यापूर्वी जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर ओमकार दलूच्या बॅटमधून फक्त एकच धाव निघाली होती. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर पहिला सामना जर सोडला तर कुठेतरी ओमकार बॅटिंग मध्ये फ्लॉप ठरलाय. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतकी इनिंग साकारली होती, तब्बल 52 धावा त्यांनी जोडल्या होत्या, परंतु तदनंतर त्याच्या ती लय मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. निर्माता सुनील आलाय. दरम्यान रोहित पाहू शकेल या ठिकाणी मार्गस्थ होतोय. सुनील आला पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका त्यांनी बाहेर काढला, परंतु पॉइंटला मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली. सर्वांचे लाडके सरुलीपाडा गाव असेल किंवा सोनालीपाडा गाव असेल, सर्वांचे लाडके मिस्टर मेस्सी भुईर यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रेमळ स्वभावाचा आहे आणि दिलदार मनाचा आहे. त्याचवेळी पाहतो की दोन्ही गावांचा तो लाडला आहे मेस्सी भुईर. आणि त्यांच्या सौभाग्यवती आय थिंक पायलट सुद्धा आहेत. आज आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली. क्या बात आहे, अभिमानास्पद बाब आहे ही. ओ बॅटची कडा तडमल क्षेत्ररक्षक झेल बाद, फलंदाज राहुल मेहरची विकेट्स. आणि आता मात्र या मॅच मध्ये क्लायमॅक्स रंगत चुरस निर्माण झाली. ठोकोडी घे एकीकडे पाहतो की सामना मात्र तिथे गरम होतोय, हॉट होतोय आणि इथे पाहुण्यांची मागणी आली. सरुलीची प्रसिद्ध उद्योजक आमचे अशोक तऱ्यांचे लाडके भाचे वैभव पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मालिकावरती खास करून तुम्हाला मामांचा आग्रहाचं आमंत्रण आहे, निमंत्रण आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मॅच मध्ये क्लायमॅक्स 15 मध्ये 16ची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी 2 विकेट्स गमावले. कारण पाहिलं तर सुरुवातीला ओमकार दलवीला इथं बाद केलं, त्याच्यानंतर राहुलची विकेट्स इथे प्राप्त केली टीम एलकुंदे संघाने. आणि आता समीकरण 2 षटकाचा खेळ शिल्लक, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. काय तो स्पेल पाहतोय आपण. रोहितच्या वतीने फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट जरूर मात्र बापगाव संघाने गमावली, परंतु 17 धावा आल्या होत्या. यालाच म्हणतात कमबॅक, बाउन्स बॅक, आणि तो मात्र केलाय एलकुंदे संघाने. जे अंबिका दोरबाळा संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 12 चेंडू 15 धाबा, 15 धाबा 12 चेंडू. जिंकत कोण, बापगाव की एलकुंदे की बापगाव. कारण मागील स्पर्धेमध्ये बापगाव संघाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता की पुन्हा मात्र संघ त्या दिशेने वाटचाल करेल का, की त्यांचा जो विजयी प्रवास आहे तो आय थिंक इथेच मात्र या ठिकाणी थांबवला जाणार का एलकुंदे संघाच्या बाजूने. परंतु या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा षटक हाताळेल राज, जो मात्र इथे सज्ज झालाय. अगदी आमच्या नाशिक हायवे एंड करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र तो फटका फसलाय, सफल ठरलाय फलंदाज सुनील. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल हृदयाचे ठोके आता मात्र इथे वाढले गेले. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत, 15 धाव्यांची गरज. इथून जर एखादा मोठा फटका जर आला नाही तर मात्र फलंदाजावरती दडपण प्रेशर वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु हे सुद्धा उसरून चालणार नाहीये की मागचा हिरो शालिक भुईरचं अजूनही येणं बाकी आहे. चला प्रत्येक चेंडू नंतर आपण एकत्र येऊ नका प्लीज एलकुंदे संघ. राज सुरुवात चांगली केली आपल्या षटकाला, रिबसचा फटका आणि बसलाय गोलंदाजाला चटका. कारण चेंडूचा बागपर पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी सावकार.
चला तोपर्यंत एलकुंदे संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. जो काही निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू, परंतु आपण क्षेत्राचे सजवून घ्या. इट्स फेअर डिलिव्हरी. चला फुलटॉस होता त्याच्यावरती चौकार आलाय, म्हणजे आता मात्र चेंडूची संख्या असेल 10 आणि धावांची आवश्यकता असेल आता मात्र 11. दबावच्या स्थितीमध्ये मात्र या ठिकाणी सुनीलच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. रिव्हर्स फटका ते बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये तो सफल ठरला. हो इथे मात्र राजकंबाग करतोय. आज सामना पाहायला बोलतोय, कधी झुकतोय एलकुंदा संघाच्या बाजूने, कधी झुकतोय बापगाव संघाच्या बाजूने. कधी चांगले फटके पाहायला मिळतात, कधी चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टी फॉर टॅट. जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न पाहतोय दोन्ही टीमच्या वतीनं. हार मानण्यात दोन्ही संघ इथे मात्र तयार नाहीत, कारण दोघी जिंकण्यासाठी इथे आलेले आहेत. आम्हाला स्पर्धा जिंकायची आहे या हेतून मात्र इथे दोन्ही संघ फाईट करतात. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त खेळ साकारतोय आणि लेफ्ट आर्मर ज्यावेळी ओव्हर द विकेट नेतोय त्यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने काटा घेतोय आणि त्याच अनुषंगाने आता मात्र राजचे चेंडू सुद्धा मात्र बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी वळण घेत आहेत, काटा घेत आहेत आणि आता मात्र चेंडूची संख्या कमी होत चाललेली आहे. 8 बॉल शिल्लक आणि आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. पुन्हा रिवर्सचा फटका हवेत केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याने पकडला झेल आणि समाप्त झालाय. मात्र इथे आवश्यकता होती तो षटक. आय थिंक सुरुवातीला पाहिलं तर रोहितने हाताळला, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या होत्या. 36 धावांचा पाठलाग करत असताना मग आपण रोहितचा स्पेल पाहिला. त्याच्या नावावरती राहिल्या 2 विकेट्स, त्याने धावा खर्च केला 4 आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून राजने सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत लिगल चेंडू त्याने हाताळले 5, धावा खर्च केला 4, विकेट्स प्राप्त केला 1 आणि समीकरण 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 11 धाब्यांची गरज. न्यू बॅटर मागील सामन्याचा हिरो शालिक भुईर इथे मात्र आता पुन्हा तो हिरो ठरणार का, की त्याला आता मात्र इथे तुषार भंडारी अशा रीतीने मात्र साथ देणार. कोण कोणावरती करणार मात, कारण सामना आला अगदी शेवटच्या टप्प्यावरती. जेवढी कौतुक इथे मात्र करावी गोलंदाजांची, कौतुकास्पद कामगिरी इथे मात्र पाहायला मिळाली एलकुंदे संघाची, कारण त्याची बॉडी लँग्वेज असं वाटलं की 17 धावा आल्यानंतर मात्र आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळेल, परंतु ते पॉझिटिव्ह राहिले, अलर्ट राहिले आणि आतापर्यंत या मॅच मध्ये लढतायत. लढावत लागेल. हो बचावत फटका, चेंडू चालला पुन्हा पॉइंटला. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव शालिकने मात्र कशी बशी मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज. चला कोणत्या प्रकारची टीम मिटिंग नको आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. विजय वाकडे प्लीज आम्हाला कॉपरेट करा. फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6 मध्ये 10 धाबा इथे होणार का, की शालिक इथे मात्र पुन्हा हिरोची कामगिरी बजावणार का. तुषार भंडारी आता मात्र इथे चांगला खेळ साकारणार का. पाणी पाजलं जातोय, पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे, परंतु पाणी पिलाना बस एक बहाना होता है. उसके पीछे बहुत से राज होते. कान मंत्र दिला जातोय, परंतु मी नेहमीच सांगतो अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. कारण या जीवनामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार केलेला बरं. कारण सध्या सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारी या जीवनामध्ये आपल्याला माणसं भेटतील. इथे मात्र इथे कलाटीच्या सामन्याला कोणता खेळाडू देणार, शालिक की तुषार की गोलंदाज इथे मात्र चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला पुढे घेऊन जाणार. व्यासपीठावरील दृश्य तुम्ही पाहिले, अनेक संख्येने मात्र मान्यवर या ठिकाणी पाहतो. या व्यासपीठाची मजा, व्यासपीठाची इथे शोभा वाढवत आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सामना सुरू करायचा आहे. प्लीज पंचाला मी विनंती करतो की आपण खेळाडूंना वारंवार वॉर्न करा. एक मॅच आपल्याला आज खेळवायची आहे, ती कुठल्या परिस्थितीमध्ये होणारच आहे आणि तुमच्या दोघांपैकी एक संघ असेल याची आपण नोंद घ्या. शेवटचं षटक गजाननच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दानगा अनुभव गजाननकडे आहे. भरपूर ऊन पावसाले पाहणारा हा खेळाडू आहे की त्याच्या विरोधात शालिक भोईरची काय रणनीती असेल. 6 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना. पहिला चेंडू हवेत खेळलाय, फटक्याला मिळाली जास्त उंची. क्षेत्ररक्षक
षटकापासून दूर लँडिंग झालंय. कारण एक नाही तर दोन, दोन नाही तर तीन, तीन नाही तर चार चार फिल्डर आय थिंक खेळाडू चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चौघांच्या आवाकाच्या बाहेर झेल होता. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र ऐनवेळी 2 धावा मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. 5 चेंडू शिल्लक आणि आता 5 मध्ये 8 धावांची आवश्यकता. दोन्ही आमचे 12वे खेळाडू पहा, दोघांच्या चेहऱ्यावरती स्माइल नाहीये, त्यांचे ठोके वाढलायत. ओहो, स्विंग इन डिलिव्हरी, परंतु पंचांनी इथे मात्र स्वीकारला व्हाईट बॉल. चला, व्हाईट साठी कुठलाही डीआरएस नाहीये. एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 2 आणि आता मात्र पाहू शकेल इथे अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. अगदी लक्षस्तंभावरती चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचवेळी पाहतो की आता पुन्हा गोलंदाजावरती आहे आक्षेप उचललाय बॅटिंग करायला संघाने चेक साठी. चला, आमचे तिसरे पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण या सत्रामध्ये आपण पाहिले की गावदेवी नांदकरच्या स्पर्धेमध्ये म्हात्रेपाडा संघाचा गोलंदाजाला चेक देण्यात आलं होतं. कारण कोणी या मात्र प्रयत्न करू नका, कारण प्रोफेशनल लेवलचा आपण क्रिकेट खेळतोय. आणि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. एलकुंदी संघ, चला तुम्ही पूर्ण दिवसभर नव्हे तर मागील वर्षापासून पाहतो की हा संघ तुम्ही सर्व खेळाडू डिसिप्लिन बाळगता आणि पंचांचा सुद्धा आदर करता. त्यामुळे मी विनंती करतो की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा चेंडू स्वेर हाताला व्हाईटच्या स्वरूपात, 3 धावा एका चेंडूवरती आल्या. म्हणजे अजूनही मात्र आम्हाला स्कोर सांगतायत की 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता मात्र 7 धावांची आवश्यकता. म्हणजे आमचे स्कोर सुद्धा डिप्रेशन मध्ये आले. क्रॉस बॅलेट फटका, विजय वाकडे स्क्वेअरला केले, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी शालिक भुईरचा खेळ. धक्का क्रमांक 5 वा लागेल टीम मेहर 11 बापगाव संघाला. चला, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. हे अगोदरच म्हटलं की गजाननकडे मात्र भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्याची फिरकी जर एखाद्या वेळी तो लय मध्ये जर आला तर लय भारी कामगिरी करतोय. आणि त्याच अनुषंगाने पहा, त्या शालिकच्या विरोधात त्याने मात्र जाल विणलं, तर जाल्यामध्ये पूर्णपणे अडकवलं. आणि मात्र क्लायमेट सुद्धा आपण पाहतो की आता वातावरणामध्ये चेंजेस झालाय आणि अशा वातावरणामध्ये मोठे फटके केले एवढे सहज इझी नाहीये. परंतु आता तुषारची आता मात्र रणनीती काय असेल, न्यू बॅटर लगेच एंटर करा, पहा लगेच लॉन्च करा, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आर्यन आलाय, आर्यन मेहर. आय थिंक संजय स्मृती चषकामध्ये सुद्धा आपण पाहिले की गोल्डन षटकाराची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवरती आय थिंक आर्यनने जो फटका खेळला होता असा एक क्षण वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु दुर्दैवाने मात्र तो चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहिला आणि मात्र तो सामना मात्र गमावला होता मेहर 11 बापगाव संघाने. परंतु इथे आज आर्यनची अगदी परीक्षा आहे की तो त्या परीक्षामध्ये आज उत्तीर्ण होणार का. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 4 मध्ये 7 धाब्यांची गरज. 2 चेंडू आतापर्यंत लिगल हाताळले गजानन या गोलंदाजाने, धावा खर्च केल्या 3 आणि आता मात्र विजयासाठी कंपल्सरी आर मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता. की आर्यन पहिल्या चेंडूवरती सिंगल घेणार की तो तुषारला स्ट्राईक देणार, भरपूर प्रश्न उभे झालेले आहेत. आकुटा पता चेंडू ऑन साइडला पूल केलाय आणि सक्सेसफुल, मासिव्ह हिट, डिलाइटफुल, ब्युटिफुल सिक्सर. असं वाटतं स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली गोलंदाजाने, कारण तुम्ही अशा क्षणाला जर हाफ ट्रॅकर लेंथ जर इथे मात्र गोलंदाजासमोर फलंदाजासमोर जर हाताळले तर त्याच्यावरती फलंदाज तुम्हाला मात्र अशाच प्रमाणे फटके एक्झिक्यूट करतील. आणि आर्यन मेहर पहा की तो फक्त झटपट क्रिकेट खेळण्यासाठी त्याला मात्र प्रमोशन मिळत असतो आणि ही स्थिती त्याच्यासाठी बेटर आहे. आणि त्याने आल्या पहिल्या चेंडूवरती मात्र हा ठोकला षटकार. आणि कुठेतरी आपण पाहू शकाल की बापगाव संघाच्या सर्व समर्थकांच्या चेहऱ्यावरती स्माइल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू आय थिंक 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज. हीच ती स्पर्धा,
हाच तो मैदान. इथे 3 चेंडू मध्ये एक डाव झाली नव्हती फायनलच्या लढतीमध्ये. पुन्हा तोच समीकरण आलाय, कारण मागील वर्षी त्यांच्या अपोटी संघ होता जे हनुमान चौधरपाडा. आता संघ आहे सावराई एलकुंदे. सामना संपला नाहीये, 2 बॉल शिल्लक आहेत, अजूनही एका धाब्याची गरज. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. मागच्या वर्षी त्यांच्या विरोधात गोलंदाज होता विजय तरे. तो सुद्धा फिरकीच्या जाळ्यामध्ये त्यांनी मात्र संघाला मात्र तिथे बांधलं. आणि आता मात्र आहे त्यांच्या अगेन्स्ट गजानन, की तो इथे मात्र आता 2 चेंडू मध्ये एक धाव इथे मात्र रोखेल का. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, सामना संपला नाहीये. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर वसीम सेंधू. त्याच्या मनामध्ये आता काय चालू असेल. सर्वांचे हृदयाचे ठोके वाढणारा हा सामना. आणि अशा स्थितीमध्ये आपण असं वाटतं की असा एखादा खेळाडू असतो की माझ्याकडे चेंडू जर आला नाही तर बरं होईल, परंतु प्रेशरला तुम्हाला मित्रांनो जुगाडावं लागेल. प्रेशरला मात्र सामोरा जावं लागेल. 2 मध्ये एका धावेची गरज. चेंडूला आपली दिली आणि अखेर ती धाव वसीमच्या बॅटमधून निघाली आणि अखेर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे टीम मेहर 11 बापगाव संघाने. चला लगेच टॉस साठी या. टॉस साठी यायचं बापगाव विपक्ष देऊन काढा. चला कुठलाही उशीर घ्यायचा नाहीये. तुषार लगेच या.